छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव असलेलं शिवराज्याभिषेक मंदिर, शिवराज्येश्वर मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. आणि मी संभाजी महाराजांपासून या ठिकाणी शिवजयंती त्यावेळीसुद्धा साजरी झाली होती. आणि म्हणजे शाहू महाराजांनी, संभाजीराजे आणि राजाराम महाराज. आणि ते मंदिर स्थापन केल्यानंतर आपण बघितलं असेल की मंदिरामध्ये दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातले शिवज्योत इथनं घेऊन जातात. आणि आम्ही पण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवजयंती उत्साहात आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवराजेश्वर मंदिरावर करणार आहोत. आणि आमचे सर्व शिवसैनिक आहेत ते पण त्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि संपूर्ण महाराष्ट्रातील इथनं शिवज्योत घेऊन जाणाऱ्या सगळ्या शिवभक्तांना आमच्या मनापासून शिवजयंतीच्या शुभेच्छा. राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, आज त्याची पुन्हा पायाभरणी या ठिकाणी होते, काय सांगाल? खरं तर दुर्दैवाने गेल्यावेळी जो राजकोट किल्ल्यावर पुतळा बसवला होता त्याचं काम निकृष्ट झालं होते, पहिल्यापासून लोक सांगत होते, त्यामुळे तो दुर्दैवाने तो पडला. आणि आज पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन शुभारंभ होतो आहे. ते शिवाजी महाराजांचे ते स्मारक आहे ते अत्यंत चांगलं व्हावं, मजबूत व्हावं आणि त्यासाठी बांधकाम विभागाने किंवा महाराष्ट्र शासनाने लक्ष द्यावेत. त्यामध्ये गेल्यावेळीसारखा कुठलाही भ्रष्टाचार होऊ नये आणि त्यामध्ये आम्ही पण आमच्या पद्धतीने त्यांना सहकार्य मार्गदर्शन करणार आहोत. आणि हे शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत चांगलं व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. राजकीय प्रश्न, टायगर 3चा टप्पा या ठिकाणी पुढे येतोय. भास्कर जाधव आणि तुम्हाला पण थेट या ठिकाणी ऑफर दिलेली पाहायला मिळते, काय सांगा? नाही, आम्ही कालच सांगितलं, दररोज सांगिततोय की आम्ही शिवाजी ज्याप्रमाणे आम्ही गद्दारी करणार नाही. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्याप्रमाणे काही लोकांनी गद्दारी केली होती आणि आज शिवजयंतीच्या वेळीसुद्धा आम्ही तीच शपथ घेऊ की आम्ही गद्दारी करणार नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर, प्रामाणिक लोकांबरोबर आणि शिवसैनिकांशी आम्ही ठाम राहू. अत्यंत तुमचे जवळचे मानले जाणारे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी काल राजीनामा दिला, काय प्रतिक्रिया? खरं तर त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्याशी आम्ही बोलणार आहोत, वरिष्ठसुद्धा त्यांच्याशी बोलतील. काय मनधरणी होणार आहे का पुन्हा? नाही, त्यांच्याशी बोलू आम्ही, चर्चा करू. सर, काल एकनाथ शिंदे असं म्हणाले, जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले नसते तर शिवसेना फुटली नसती. नाही, आता खरं तर एकनाथ शिंदेनी तेव्हा भाजपबरोबर काय युती केली नव्हती उद्धवजींनी, हे आता एकनाथ शिंदेना कळलं असेल. कारण माहिती असेल की सगळे निर्णय मुख्यमंत्रीच घेत आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांना काल सुरक्षा काढून घेतली आहे, निधीची कपात आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता त्यांना कळेल की त्यावेळी उद्धवजींच्या काळामध्ये सुद्धा असंच सरकार स्थापन असताना आपला विश्वास घेत नव्हतं असं ह्यांचंच म्हणणं होतं. जे आता मंत्री झालेत हेच मंत्री त्यावेळी सरकारमध्ये होते, आता तेच सरकारमध्ये आहेत. आणि आमचं एक म्हणणं आहे की तुम्ही इतर गोष्टी करण्यापेक्षा आता महाराष्ट्राचे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. सर, दसरा मेळाव्यावर मनोहर जोशी यांचा अपमान करून त्यांना स्टेजवरून खाली आणण्यात आलं होतं. तशीच रामदास कदम यांना देखील परिस्थिती अपमान करण्याची तयारी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केली होती, असं गौप्यस्फोट जो आहे तो एकनाथ शिंदेने केला, त्याकडे कसं पाहता? नाही, आता झालेल्या गोष्टीकडे पाहण्यापेक्षा तुम्ही का शिवसेनेपासून वेगळे गेलेला आहात, त्यामुळे तुम्ही आज महाराष्ट्राचा कारभार बघा, तुमची शिवसेना वाढवण्याचा प्रयत्न करा. आज जे लोक येत नाहीत त्या लोकांना तुम्ही अभिषेक देत आहेत, त्या लोकांना दबाव टाकताय. आणि त्यामुळे तुमच्याकडे आलेला प्रत्येक माणूस हा विचाराने किंवा तुमच्या प्रेमापोटी केला नाही तर दबावामुळे, फायद्यामुळे, स्वार्थामुळे गेला आहे. हे आता महाराष्ट्रातली जनता ओळखलेलं आहे. निश्चितपणे यापुढच्या काळामध्ये सुद्धा जे तुमच्याकडे जातील त्यांना काहीतरी स्वतःचा व्यक्तिशत स्वार्थ असेल म्हणूनच जातील अशी आता महाराष्ट्रातील जनतेची भावना झाली. शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी तुम्हाला देखील ऑफर होती, आता देखील ऑपरेशन टायगर आहे, तुम्हाला काय ऑफर आहे? नाही, खरं तर आम्ही त्यावेळी सुद्धा शिवसेना फुटीच्या वेळी सुद्धा आम्हाला ज्या ऑफर होत्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत आणि आम्ही त्या ऑफर नाकारल्या आहेत. त्यामुळे आमचं नुकसान झालं असेल तरी आम्ही ज्या ऑफर नाकारल्या त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की आमच्यासारखे काही लोक असे असतील की जे उद्धवजींबरोबर, शिवसैनिकांबरोबर प्रचारांना करणार नाहीत. आणि त्यामुळे आजही आम्हाला ऑफर आता काय येण्याचा प्रश्न नाही, परंतु आल्या तर त्यासुद्धा आम्ही नाकारतो. एसीबीची चौकशी जी आहे ती तुमची केली जाते, मात्र राजन सावींची चौकशी कुठेतरी थांबले पाहायला मिळते. ते त्यांच्या महायुतीच्या वाटेवर असल्यामुळे हे सगळं झालं. नाही, आता आपण बघितलं असेल की ज्यावेळी ह्या चौकशा सुरू झाल्या होत्या महाराष्ट्रातल्या, त्यातला तर मी एकटाच राहिलो की जे मी त्यांच्यात गेलो नाही, त्यामुळे माझी चौकशी चालू राहणार आहे. आणि मी त्याही सांगितलं की माझा हा लढा एकट्याचा आहे, तो मी चौकशीचा एकट्याचा लढा मी चालू ठेवीन, मी काय कोणाला भिकलणार नाही. पण जो त्यांच्यात गेले त्यामध्ये सगळ्या चौकशाच संपल्या, हळूहळू ते आता खातं बंदच करतील मला वाटतं. साहेब, जितेंद्र जानवळे सुद्धा आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये चाललेले आहेत, काय प्रतिक्रिया? नाही, ते मुंबईतले आता सगळे एखादे कार्यकर्ते झाले त्याला केवढं मोठं करायचं, ते काय नगरसेवक नाही होते, कोण नाही होते, त्यामुळे त्याला त्या प्रश्न आहे. साहेब,
छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावरील चित्रपट रिलीज झालेला आहे छावा, सुपर डुपर हिट ठरला. आपण कसं पाहता याकडे? मी कालच चित्रपट बघितला. आज पण माझी मुलांनी परिवाराने घेऊन मी हा पिक्चर बघणार आहे. अत्यंत चांगला पिक्चर आहे. खरं तर त्यावेळीसुद्धा खंडोजी हे होतेच शिकरे, बरोबर ना. त्यामुळे त्यावेळीसुद्धा महाराजांबरोबर कशी छत्रपती संभाजी महाराज कशी गद्दारी केली हे आपण त्या चित्रपटात दाखवलेली आहे. आणि सोक्यानीच आणि गद्दारी करूनसुद्धा महाराज हटले नाहीत आणि ती परंपरा पुढेसुद्धा 200-250 वर्ष सत्ता मराठ्यांनी गाजवली. त्याप्रमाणे गद्दारी थोडक्या वेळेसाठी असेल, त्यातनं नुकसान संभाजी महाराजांसारखा आम्ही एक महान योद्धा गमावला असू, परंतु पुन्हा त्या ठिकाणी सैन्य मराठ्यांचं उभं राहिलं आणि अटकेबार झेंडासुद्धा फडकवलेला आहे. आणि तीच परंपरा त्या चित्रपटातनं काही शिकण्यासारखं असेल तर गद्दारी आपल्या स्वार्थासाठी न करता मातीशी आणि धर्माशी इमान राखलं पाहिजे, एवढं मात्र निश्चित. तर ठाकरे सरकार असताना सुद्धा वरुण सरदेसाईंना सिक्युरिटी दिलेली होती. आता सिक्युरिटी काढून घेताना त्यावेळेला तुम्ही त्यांना विचारलं सगळे नितेश राणे म्हणतात नाही. आता आमची सिक्युरिटी काढली नाही, शिंदे गटाची सिक्युरिटी काढली. पण त्यावेळेला वरुण सरदेसाई नाही, पण त्या आता शिंदे गटाची सिक्युरिटी काढली तर शिंदे गटाचे मंत्री जे विचारतायत, आमदार विचारतात, त्यांना त्यांनी उत्तर द्यावं ना. बरोबर आहे. जसा एखाद्याचा पोपटाचा जीव, एखाद्याच्या माणसाचा जीव पोपटामध्ये असतो, तसा उद्धव ठाकरेंचा जीव महानगरपालिकेत अडकला असं रामदास. उद्धवजींचा जीव हा मराठी माणसांसाठी महापालिकेत आहे. आज मुंबईमध्ये खासदार आमदार भाजपचे अमराठी आज झालेले आहेत. 15-16 आमदार एकट्या मुंबईमध्ये अमराठी झालेले आहेत. आणि आज मुंबईतल्या मराठी माणसांना हिंदीत बोलावलं पाहिजे. तुम्ही मराठी माणूस नालायक आहात असं आज जाहीरपणे सांगतायत. त्यामुळे अशा लोकांना, अशासाठी आम्हाला मराठी माणसांना उद्धवजींना ही महापालिका पाहिजेच. आणि त्यासाठी मराठी माणसांनी सुद्धा उद्धवजींच्या पाठीशी राहावं असं आज शिवजींनी मी आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.